5-7 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेची काय अत्यावस्था केलेली आहे आणि ते त्यांनी दिलेल्या वचननाम्याच्या माध्यमातून ते आता कुठपर्यंत पोहोचू शकलेत किंवा ते किती पूर्ण करू शकले याचा एका प्रकारे लेखाजोखा आम्ही त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं होतं आणि त्याच तुलनेतून मुंबई शहरामध्ये आम्ही काय करून दाखवलेलं आहे हे मांडण्याचं काम केलं आहे. म्हणून मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः आदित्यजींच्या पुढाकाराने आगामी काळामध्ये आम्ही सत्तेवरती काँग्रेस पक्षाचे सहकार्याने आल्यानंतर या पुणे शहरासाठी आम्ही काय कायापालट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मला सांगण्यात आनंद होतोय की आता ही आघाडी झालेली आहे. आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू. ते देखील दुपारी बैठक होऊन त्याचाही निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. धन्यवाद. काल आम्ही पहाटे 5 पर्यंत बसलेलो आहे चर्चा करत आणि एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे. जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आणि आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला. आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे आमचं. खरं काय आता तुमच्या माहिती करता 4चा प्रभाग असल्यामुळं आम्ही वाट बघतोय पुढचे उमेदवार कुठल्या गटातनं कोण येणार आहे आणि क मधनं भरायचा का ड मधनं भरायचा या सगळ्या गोष्टी आमच्या आज संध्याकाळी म्हणजे यादी फायनल झालेली आहे, सीट वाटप झालेलं आहे. फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही, कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे ती दोन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासोबत नक्की. त्यांना तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आमची चर्चा राष्ट्रवादीबरोबर 2 वेळा झाली, माझी चर्चा वारंवार त्यांच्याबरोबर होत होती. परवा दिवशी देखील अंकुश ककडेंशी मी स्वतः बोललो होतो की एकदा होय किंवा नाही आम्हाला सांगा, कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला. कारण की ज्यावेळी आपण 3 पक्षांशी चर्चा करतो प्रमुख, त्यावेळी सीट वाटप 3 पक्षात होतं आणि 2 पक्षांची चर्चा होती त्यावेळी सीट वाटप 2 पक्षात होतं आणि म्हणून यामध्ये आम्हाला उशीर लागायला या चर्चेमुळे झाला. आता तो त्यांचा कॉल आहे, ते आमच्या बरोबर का आले नाहीत. दादांनी तुम्हाला फोन केला होता सुरुवातीला, नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेस सोबत आले. दरवेळेस तुम्हाला असं काँग्रेस का फसवतं आणि तुम्ही का फसले जाता? राष्ट्रवादी तुम्हाला दरवेळेस फसवतं, तुम्ही फसले जाता. नाही, आम्ही फसले गेलेलो नाही, आम्ही गाफील नव्हतो. यावेळी आम्ही दक्ष होतो म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बॅकडोर आमची चर्चा चालू होती. इकडे